त्या रात्री धरणी रुपेरी चांदण्यात न्हाऊन निघत होती आणि मी अशा मोहिमेवर निघालो होतो जी आमच्या भवितव्याला आकार देणार होती. माझं काम होतं तोरणा किल्ल्यात प्रवेश करून त्याची खडानखडा माहिती काढायची आणि नवीन युगाच्या उदयाची पायाभरणी करायची. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मी तोरणा किल्ल्याकडे गेलो. त्याच्या भक्कम भिंती त्याच्या ताकदीची साक्ष देत होत्या. एक एक पाऊल काळजीपूर्वक टाकत मी त्या वेड्या वाकड्या वाटांवर चालू लागलो. माझी सारी इंद्रिये जणू त्या किल्ल्याशी एकरूप झाली होती. पहारेकऱ्यांना न दिसता आणि अंधाराला न जुमानता मी एका भूतासारखा गुप्तपणे सगळी माहिती गोळा करत होतो. प्रत्येक माहिती विजयासाठी अगदी महत्वाची होती, मग ती कागदावर कोरलेली असो किंवा हळू आवाजात कुजबुजलेली गोष्ट असो. परंतु या सर्वात एक असे रहस्य उलगडले गेले जे वर्षानुवर्षे गुप्त होते. कुठेतरी किल्ल्याच्या केंद्रस्थानी एक मोठा खजिना लपला होता, केवळ कोणीतरी शोधून काढावे याचीच वाट बघत. आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या विधात्याच्या कृपेचा अलिखित पुरावाच जणू. नवीन मिळालेली, जी आमच्या भवितव्याला आकार देणार होती, अशी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन मी माझ्या राजाकडे परतलो. योजना आखली गेली, रणनीती तयार झाली आणि ठरलेल्या दिवशी आम्ही तोरण्यावर चढाई केली. आमच्या एकजुटीपुढे आणि जोरदार आक्रमणापुढे किल्ला नमला. अत्यानंदित झालेल्या आमच्या विजयी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विजयाचा ध्वज उंचावून राजांनी किल्ल्याच्या दुरुस्तीचे आणि बळकटीकरणाचे काम सुरू करण्याची आज्ञा दिली. मी आधीच शोधून काढल्याप्रमाणे तो खजिना आमचीच वाट पाहत होता. आनंदाचा गजर हवेत घुमत होता. आम्ही केवळ किल्लाच जिंकला नव्हता, तर शिवशंभोंच्या कृपेने आपले स्वराज्य उभे करण्याच्या आमच्या ध्येयाचा निश्चय केला होता. तोरण्यावर मिळालेल्या खजिन्यामुळे राजांनी पुढचा विचार सुरू केला होता. आम्ही स्वप्नातही कल्पना करू शकत नाही अशा एका भव्य भविष्याचा विचार. खजिना मिळाल्यावर त्वरित राजांनी आपली नजर जवळील मुरुंबदेव किल्ल्याकडे वळवली. मुरुंबदेव किल्ला हा विस्मरणात गेलेला एक पहारेकरीच जणू. शिवाजी राजांच्या दूरदृष्टीमुळे स्वराज्याला स्थिरता देणारा हा एक महान किल्ला बनणार होता, ज्याचे राजगड असे नाव ठेवण्यात येणार होते. पण त्याचबरोबर आव्हाने सुद्धा येऊन उभी ठाकली. शिरवळ प्रांताचा कारभार सांभाळणारा आदिलशाही अधिकारी मिया रहीम मुहम्मद हा सुभान मंगल किल्ल्यात राहत होता. आदिलशहाच्या अंमलांखालील किल्ले आम्ही काबीज केल्यामुळे त्याचा संताप अनावर झाला होता. पुण्यातील या तरुण बंडखोराला वेळीच थांबवावे या याचनेची पत्रे विजापूरला आदिलशहाकडे पाठवली. पण विजापूरच्या राज्यात असलेल्या अस्थिरतेमुळे आदिलशहाचे केवळ कठोर शब्दातले उत्तरच आले. या सर्व घटनांमध्ये एक अतिशय दुःखद घटना घडली. 1647 मध्ये आमचे आदरणीय मार्गदर्शक दादोजी कोंडदेव आम्हाला सोडून या जगातून निघून गेले. त्यांचे ज्ञान आणि मार्गदर्शन आमचा आधारस्तंभ होते आणि त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न काढता येऊ शकणारी होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने आमच्यावर दुःखाची काळी छाया पसरली. काळ कोणासाठी थांबत नसतो म्हणतात ते खरे. शिरवळचे खोरे आणि किल्ले कोंढाणा हे दादोजींच्या नियंत्रणाखाली होते. पण आता त्यांच्या निधनामुळे आदिलशहाने त्या भागावर मिया रहीम मोहम्मद याची नियुक्ती केली. भविष्यात स्वराज्यावर येणाऱ्या संकटाचे ते संकेत होते. मिया रहीमने कोंढाण्याची सूत्रे हाती घेण्याअगोदरच आम्हाला काहीतरी करावे लागणार होते याची आम्हाला जाणीव होती. शिवाजीराजे आणि मी एकत्र बसून कोंढाणा काबीज करण्याची योजना आखण्यास सुरुवात केली. कोंढाण्यावर विजय मिळवण्यासाठी कोंढाण्याची खडानखडा माहिती काढण्याचे काम राजांनी माझ्यावर सोपवले. ज्या क्षणी मी राजांसमोर उभा राहून या धोकादायक प्रवासासाठी सज्ज झालो, माझे मन भावनांनी उचंबळून आले. माझ्या राजांनी आणि माझ्या सहकाऱ्यांनी अतिशय विश्वासाने मला ही जबाबदारी सोपवली होती याचा मला अभिमान होता. माझा मार्ग खडतर होता, पण मी ठाम होतो.
कारण मला ठाऊक होतं की आमचे एकत्रित प्रयत्न स्वराज्याला राखेतून भरारी घेण्यास मदत करणार होते.